जमिनीचे पेपर्स असे वरच्यावर तर नक्कीच ठेवले नसते. इतके महत्त्वाचे पेपर्स नक्कीच कुठेतरी आज जपून ठेवले असणार. काहीही करून ते पेपर्स शोधायला हवे. तुमच्या जवळ येऊन बसले ना की थोडं मन शांत होतं बघा. आज अक्षय तृतीया ना, तर गाडे पाटलांकडचे सगळे जेवायला आले होते. सगळं छान झालं, पण नंतर मिठाचा खडा पडायचा तो पडलाच. ते गाडे पाटलांकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एका जोगतिणीने भाकीत केलंय भावनाच्या बाळाबद्दल. सगळं ठीक होईल ना सासूबाई? होईलच. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो आता कुठलाही विघ्न आणणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का सासूबाई, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडते. काही गोष्टी बऱ्या पण घडत आहेत. आज ना जयंतराव पण आले होते. त्यांना पण वाण द्यायचा होता ना, आणि त्यांना कसं बोलवायचं काय असे सगळे प्रश्न मनात होते. पण देवानेच उत्तर दिलं. आपल्या जानूने स्वतःच त्यांना आमंत्रण दिलं की घरी जेवायला या म्हणून. आणि नुसतं तेवढंच नाही सासूबाई, जानू मगाशी जयंतरावांना बाहेर सोडायला गेली होती गाडीपर्यंत, आणि मग बराच वेळ आत आलीच नाही. शतपावली करत होते दोघं. का कोणास ठाऊक, असं वाटतंय की आपली जानू ना जयंतरावांच्या प्रेमात पडते हळूहळू. पण देव करो आणि तसंच हो. जयंतरावांबद्दल इतकं वाईट वाटतं ना आम्हाला. म्हणजे आपली जानू घरी परत आली, सगळ्यांना ओळखते, पण नेमकं त्यांना ओळखत नाही. जानू तू मला ओळखतेस? ट्राय टू रेकग्नाइज मी. तू ओळखतेस मला? त्या व्यक्तीला ओळखत नाही ज्या व्यक्तीचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे कदाचित. पण आता चित्र बदलताना दिसतंय. देव करो आणि मला आणि यांना जे वाटतंय ना तसंच हो. सासूबाई, काय झालं? तुम्हाला आराम करायचा आहे का? माझी बडबड सुरू झाली की झाली. नाही नाही, माफ करा. आणि तुमच्या दोन्ही नातींची काळजी करू नका. त्यांचं सगळं चांगलंच होणार हो. कारण त्यांच्या आजीचा आशीर्वाद आहे ना त्यांच्या पाठीशी. तुम्ही आराम करा, झोपा. हेच तर शोधत होते मी. फायनली बाबांच्या जमिनीचे पेपर्स मिळाले. आत्ता घरच्यांना माझी खरी किंमत कळेल. हॅरी, अरे चल लवकर, बघ किती वाजले, उशीर होतोय. ओके सर, ओके, बाय बाय. हो हो. अगं मी कधीपासूनच रेडी आहे, तूच येत नव्हतीस. अरे बाबा होते ना तुझ्यासोबत. अगं सोमू काका आलेत ना, त्यांच्याशी बोलतायत बाहेर. बरं ठीक आहे, आपण निघूया. निघ. आई, आम्ही निघालो. हा, निघालात का? बरं, सांभाळून जा. हा, आणि पोचलात की फोन करायचा विसरायचं नाही. हो आई. आणि ये पुन्हा. चल येतो आई. येतो. सॉरी अगं, पण मला नाही हे सगळं सहनच होत नाही अगं. काय झालं? अरे, या लोकांनी आता ज्योतिषाला बोलवलंय त्या जोगतिणीचं बोलणं खरं आहे का नाही हे चेक करण्यासाठी. हे असं सगळं काहीतरी फालतूगिरी करतात म्हणून चटकतं मला डोकं. काय करायचं तेच कळत नाही मला. सिद्धिराज, शांत व्हा. या इथे बसा. बसा. सिद्धिराज, अहो तुम्ही कशाला इतकं त्रास करून घेताय? तुम्ही असं समजा ही आपली परीक्षा आहे, आणि जर का आपल्याला जोगतीण जे काही बोलली ते पटत नसेल तर मग या सगळ्याचा त्रास तरी कशाला करून घ्यायचा? त्रास कशाला करून घ्यायचा म्हणजे काय? मग आपल्या बाळाचा जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही असं समजा आई बाबा म्हणून ही आपली पहिली परीक्षा आहे, आणि आता बाळ झाल्यानंतर आपल्याला अशा खूप परीक्षांना तोंड द्यायचंय.
आपल्या बाळाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला एकत्र सामोरं जायचंय. मग आपल्या पहिल्याच परीक्षेला असं घाबरून कसं चालेल? अजून बाकी परीक्षांसाठी ताकद गोळा करायला नको का? खरंच धन्य आहेस तू बाबा. सुपर वुमन आहेस तू आणि तुझे सुपर आई बाबा. मला कळतच नाही का इतक्या कठीण सिच्युएशन मध्ये तुम्ही ती सिच्युएशन शांतपणे कसं काय हँडल करता यार. मला नाही जमत बा. मला कधी कधी असं वाटतं अहो वा. सॉरी. भावनाई, तू बाबावर का रागवलीस? घ्या उठला तुमचा वकील मला जाब विचारायला. ए चॅप्टर हा इतका झोपलीच नाहीस म्हणजे तू. नाही, सांग ना काय केलं सिद्धू बाबाने? तू का रागवलीस त्याला? अरे बापरे हा वकील कमी पोलीसच जास्त वाटतं कुठल्या. आनंदी, मी कुठे रागवले ग त्यांना? आणि तू ऐकलंस का काही? नाही ना भावनाई, सांग ना का रागवलीस तू? हे बघ गुंड्या, अशीच करते बघ भावनाई, सारखी रागवते. आता तूच बघ बाबा काय ते. अच्छा, मी रागावते का? ठीक आहे, उठा उठा उठा. अरे? जाऊ दे, उठा. आनंदी, अरे नाही नाही नाही, तुझा गैरसमज होतोय गुंड्या. भावनाई भावनाई मला मला रागवत नाही अजिबात, उलट माझी लाड करते. अच्छा असं का? म्हणजे आई तू फक्त सिद्धू बाबाचेच लाड करणार, माझे पण लाड कर. पण कसं आहे आता आपल्या बरोबर बाळ येणार आहे, मग त्याच्यासाठी मांडीवर कशी जागा करायची ना ते तू बघ. आता बाळ येणार ते तर माझ्या बाजूने असणार, म्हणजे ते तर माझी वकिली करणार म्हणल्यावर पहिली जागा तर त्यालाच मिळणार. अरे बाप रे मुंड्या, आपली जागा धोक्यात आहे. म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. कदाचित ते बाळ आपल्यापेक्षा क्यूट असेल ना. नाही ते असेलच, पण या जागेवर आधी हक्क आपला आहे, हो की नाही? बाळ यायला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची बाजू स्ट्रॉंग करा. आमची बाजू ऑलरेडी स्ट्रॉंगच आहे, हो की नाही सिद्धू बाबा? अरे विषय काय, आपल्याला जागा मिळालाच पाहिजे. मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, आपल्याला जागा मिळालीच पाहिजे. आम्हाला आमची जागा द्यावीच लागेल. द्यावीच लागेल, द्यावीच लागेल. काय ग लक्ष्मी, हे काय आता संध्याकाळी तर दिवा लावला होतास तू, मग आता परत का लावतेस? मन खूप अस्वस्थ आहे. किती खंबीरपणाचा आवडला तरी जोगतिणीचं भाकीत काही मनातून जात नाहीये. माझ्याही मनात राहून राहून हाच विचार येतोय. खरं तर या जोगतिणी असं काही कधी सांगत नाहीत. त्या फार तर सांगतात की येणारा काळ कठीण आहे, तेव्हा जरा काळजी घ्या, सांभाळून राहा वगैरे. पण त्या जोगतिणीने मात्र हो ना, जरा कुठे मन शांत होऊ पाहतं की आता सगळं ठीक आहे, तर कुठलं ना कुठलं वेगळं समोर येतच. इतकी वर्ष भावनाच्या पत्रिकेत दोष आहे म्हणून आपण काळजीत होतो. लग्न होईल की नाही, झालं तर तिचा संसार सुखाचा होईल की नाही. पण देवाच्या कृपेने सगळं झालं बरं. पण याचा आनंद आपण मानायच्या आतच हे नवविघ्न. त्या जोगतिणीने होणाऱ्या बाळाच्या बाबतीत असं का भाकीत करावं? जोगतिणीने जे काही भाकीत केलंय त्यानंतर तिच्या सासरकडची मंडळी तिला नीट वागवतील ना, भावनाची नीट बोलतील ना, नीट वागतील ना.